आज या ठिकाणी अखिल खराडी गाव दहीहंडीच्या उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व गोविंदा, सर्व गोपाल भक्त, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, एक अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये आपल्या खराडी परिसरामध्ये हा दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न होतोय। गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय की एवढी मोठी दहीहंडी या पुणे शहरामध्ये कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही, कारण एवढी मोठी जागा पुण्यामध्ये कुठल्याही दहीहंडीला नाहीये। आणि आपण कुठेही जाऊन मला सांगा या ठिकाणची दहीहंडी मोठी आहे म्हणून, मी आपल्याला जाहीरपणाने सांगतो की खराडी ही नंबर 1 सिटीतला भाग आहे आणि नंबर 1 ची दहीहंडी आपले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी करतायत। मी तमाम आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून, आपल्या सर्वांच्या सहकार्यातून ही दहीहंडी साकार होते आणि खराडीचं नाव या रूपाने रोशन होतोय। आज आपण गेले अनेक वर्ष पाहतोय, अनेक ग्राउंड खराडीला थोड्या दिवसामध्ये अजूनही ग्राउंड आपण तयार करणार आहोत। खराडी परिसरामध्ये 5 ग्राउंड आहेत सध्या आणि एकूण 6 ग्राउंड आपल्याकडे होणार आहेत आणि 7 गार्डन होणार आहे, एक पार्क होणार आहे। थोडासा वेळ लागेल, परंतु येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये आपल्याला या संपूर्ण भागामध्ये कायापालट करून दाखवायचं आहे। आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग कुठलेही बनवले, कुठेही बनवले, काही केलं तरी आपल्या भागातून नगरसेवक हे आपलेच येणार हे निश्चितपणाने मी आपल्याला सांगतो, कारण आपल्या सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे। आणि म्हणूनच आपण विधानसभेची निवडणूक आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, आपल्या सर्वांच्या प्रयत्नानं, सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एवढी मोठी लढाई असताना आपण जिंकलेले आहे। आता तर आपल्याला प्रभाग आहे, प्रभागामध्ये तर मतदान कमी असतं, आपण 5.5 लाख मतामध्ये निवडणूक जिंकली। आता तर आपल्याला लाखभर मतामध्ये प्रत्येक प्रभाग आहे आणि लाखाभराच्या आसपासचं मतदान या ठिकाणी मोठ्या संख्येनं खराडी परिसरामध्ये आहे। आणि म्हणून आपले सर्व उमेदवार या ठिकाणी निश्चितपणाने निवडून येणार आहेत। आपल्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी ठेवा। आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा या दहीहंडीच्या उत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। येणारा गणेश उत्सव असेल, गणेश उत्सवाच्याही मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यानंतर येणारा नवरात्र उत्सव असेल, येणारी दिवाळी असेल, हे सर्व सण आपल्या सर्वांना सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, आनंदाचे जावो अशा प्रकारची या ठिकाणी श्रीकृष्ण भगवानच्या मी प्रार्थना करतो। आपल्या सर्वांना मनापासून दहीहंडीच्या शुभेच्छा व्यक्त करतो। गोविंदांना विनंती करतो की या ठिकाणी आपण ट्रायल घ्यायची आणि लवकरात लवकर आपली वेळेमध्ये या ठिकाणी दहीहंडी आपल्याला संपन्न करायची आहे। जय हिंद, जय महाराज।